दरम्यान चहू बाजूंनी आरोप प्रत्यारोप सुरू असताना अजित पवार यांनी आज पुन्हा एकदा या विषयावरती भाष्य केलंय आणि या व्यवहाराचं खरेदी खत नेमकं कसं केलं हे कळलं नसून त्याची चौकशी होणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं। तर निवडणूक आली की विरोधक बदनामी करतात असा पलटवार देखील त्यांनी केलाय। एक तर व्यवहारच तसा व्यवहारच तो झाला नाही। खरं तर त्याचं खरेदी खतच व्हायला नको होतं। ती कागदपत्र ज्यावेळेस बघितली ना त्यावेळेस रजिस्ट्रारने त्याचं खरेदी खतच नोंदणीच कशी केली तेच कळत नाही। असे बऱ्याच गोष्टी आहेत, परंतु मुख्यमंत्र्यांना माझ्या कानावर ही गोष्ट आली त्यावेळेस मी लगेचच सांगितलं की कुणी जरी असलं तर त्याचं योग्य पद्धतीने चौकशी झाली पाहिजे। त्याच्यामध्ये आता चौकशी नेमलेली आहे। आता जो रेव्हेन्यू डिपार्टमेंटचा बॉस आहे प्रशासनामधला तेच प्रमुख आहेत, त्यांच्या खूप अंडर खाली जिल्हाधिकारी येतात, खूप खाली, म्हणजे अशा सगळ्या गोष्टी आहेत। त्याच्यामुळे आता त्या संदर्भात त्याची सगळीच माहिती इत्थंभूत सीएम साहेबांनी पण ह्याच्यामध्ये अतिशय कडक भूमिका घेतलेली आहे।